आज संध्याकाळी माझ्याकडे मैत्रिणी येणार आहेत, त्यामुळं पटकीने काय होईल म्हणजे मी डिश तयार करून ठेवीन आणि त्यांच्याबरोबर गप्पाही मारेन. त्यासाठी घरात ताजी आणलेली अशी भरपूर कोथिंबीर होती. ती पटकीने बारीक चिरली आणि कोथिंबीरीचा ढोकळा करायचं ठरवलं. मैत्रिणींनाही खूप आवडेल आणि तो ढोकळा मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे. चला तर आता आपण कोथिंबीरीचा ढोकळा किंवा कोथिंबीरीची वडी सुद्धा तुम्ही म्हणू शकता ते करायला घेऊयात. पण त्याआधी मी अमिता दाते A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. असा हा मस्तपैकी ढोकळा किंवा कोथिंबीर वडी म्हणा किंवा कोथिंबीर ढोकळा वडी म्हणा, किती छान झाला आहे. पाहता क्षणी तुम्हाला खायची इच्छा झाली ना, तर मग चला ही ढोकळा वडी तयार करायला चला. त्यासाठी प्रथम एका परातीमध्ये मी 4 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक छोटासा स्टँड ठेवलेला आहे. एकीकडे लसूण आणि मिरची ह्याचं वाटण करून घेत आहे. असे 3 बाउल गच्च भरून कोथिंबीर घेणार आहे आणि 3 बाउल डाळीचं पीठ घेणार आहे. त्यामध्ये लसूण मिरचीची पेस्ट घातली, जिरे घातलं आणि मीठ घालून थोडी हळद आणि अगदी थोडंसं तिखट घालत आहे. कारण आपण लसूण मिरचीची पेस्ट घातल्यामुळं आपल्याला तिखट अगदी थोडं लागणार आहे. आता एका थाळीला मी तेल लावून घेतलेलं आहे. ही सगळी तयारी आधीच करून ठेवायची. आता आपण जे पीठ तयार करत आहोत ते थोडंसं सैलसर पीठ करून घ्यायचं आहे. साधारण व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारचं सैल पीठ करायचं आहे. भज्याच्या पिठा एवढं असं सैलसर पीठ करून झाल्यानंतर त्यावरती मी हा अर्धा चमचा बेकिंग सोडा घालत आहे आणि तो ॲक्टिव्ह होण्यासाठी अगदी 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आहे. हा सोडा या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेणार आहे. 2 ते 3 वेळेला असं एकाच दिशेने तो ह्या बॅटरमध्ये मिक्स करत आहे. आता हे सर्व मिश्रण आपण तेल लावलेली जी थाळी करून घेतलेली आहे ती या परातीमध्ये ठेवून अगदी एकसारखं सगळीकडे पसरून घ्यायचं आणि त्यावरती एक घट्ट असं झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटाची एक वाफ द्यायची. ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही. तरीही A1 सुग्रास रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. इथं आपण वडीसाठी तडका तयार करत आहोत, फोडणी तयार करत आहोत. त्यासाठी 4 चमचे तेल घेऊन 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग आणि थोड्याशा लाल मिरच्याचे तुकडे, हळद आणि कढीपत्त्याची पानं अशी घालून फोडणी तयार केलेली आहे. गॅस बंद करून पांढरे तिळी घातलेले आहेत, पण तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे, क्षमस्व. ही फोडणी आता आपण गार करायला ठेवूयात. 15 मिनिटानंतर कोथिंबीर ढोकळाही तयार झालेला आहे. तो टूथपिकनी चेक केला आणि ती टूथपिक अगदी क्लिअर बाहेर आलेली आहे. थोडा ढोकळा हा थंड झाल्यानंतर त्याच्या आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडायच्या. ह्या फोडणीमध्ये तुम्हाला थोडंसं अगदी अर्धी वाटीभर पाणी ॲड करायचं असेल तर करा. माझा ढोकळा अगदी मऊसूत झाला आहे त्यामुळे मी पाणी ॲड करत नाही आहे.
पण ह्या फोडणीमध्ये पाणी ॲड केलं तर काही काही वेळेला ढोकळा खाताना टोटरे बसतात. तर घशामध्ये असे टोटरे बसू नयेत म्हणून थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. आता ही छानपैकी अशी फोडणी या ढोकळ्यावरती पसरून घेतलेली आहे. या फोडणीमुळं ह्या वडीला अगदी खमंगपणा येतो. हे बघा किती छान वड्या पडत आहेत. अगदी मस्त वड्या झालेल्या आहेत आणि ते सुद्धा अगदी 15 ते 20 मिनिटात तयार झाल्या. तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा. मस्त चविष्ट अशी ही रेसिपी होते. कोणत्याही पार्टीच्या वेळेस किंवा कोणी पाहुणे येणार असतील त्यावेळेस एक साईड डिश म्हणून हा ढोकळा करायला काहीच हरकत नाही. अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.